तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात। ते असं म्हणालेत की मी माहिती देऊन मगच प्रतिक्रिया देईन। या विषयावर एकूणच भाष्य करण्याचे त्यांनी टाळले। मला त्याच्याबद्दलची कुठलीही माहिती आता नाही। नेमकं विमान काय नाही गेलं, काय नाही उडलं याची माहिती घेऊन मी आपल्यासोबत बोलेन। नेमकं विमान काय नाही गेलं, काय नाही उडलं याची माहिती घेऊन मी आपल्यासोबत बोलेन। आणि आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी। सागर, गेले 2 दिवस महाविकास आघाडीतले मंत्री आणि नेते जे आहेत ते 12 आमदारांच्या नियुक्तीबद्दल बोलत होते। राज्यपालांनी ज्या नियुक्त करायच्या आहेत त्याच्याबद्दल अजून त्यांनी काही निर्णय घेतले नाही। यावरून भरपूर टीकेची झोड देखील उठवलेली होती महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांनी। आणि आज आता राज्यपालांना प्लेन देणंच नाकारलेलं आहे, चार्टर प्लेन। काय एकूण सुरू आहे? खूप आक्रमक भूमिका घेतलेली आहे महाविकास आघाडी सरकारनं राज्यपालांच्या विरोधात। केतकी, राज्यपाल आणि महाराष्ट्र सरकार यातला वाद हा आता विकोपाला गेल्याचं दिसून येतं। यापूर्वी मुळात सरकार स्थापनेपासून राज्यपालांविषयी असणारी भूमिका आणि त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी केलेल्या राजकीय प्रतिक्रिया या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापूर्वी कधीच झाल्या नव्हत्या। आता जी घटना घडलेली आहे ती अत्यंत गंभीर अशी आहे। मुळात राज्यपाल यांना मसुरीला जायचं होतं। IAS अधिकाऱ्यांची जी अकॅडमी आहे तिथे IAS अधिकाऱ्यांचे जे नवनियुक्त अधिकारी असतात त्यांच्या कार्यक्रमासाठी नियोजित दौरा 2 आठवड्यापूर्वी ठरला होता। तसंच राज्यपाल भवन यांनी तशा स्वरूपाचा पत्रसंवाद विमान संचालनालय जे राज्याचं आहे त्यांच्याशी केला होता असं सांगण्यात आलेलं आहे। अर्थात राज्य सरकारच्या वतीने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण बोललो। मंत्रालयात या सगळ्या कामकाज पाहणारे जे अधिकारी आहेत IAS अधिकारी, त्यांचं मत आहे की विमान संचालनालयाच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालयाकडे राज्यपाल यांचं संबंधित पत्र दिलं गेलं। त्यानंतरनं मुख्यमंत्री कार्यालयाने अंतिम परवानगी देणं हे अपेक्षित असतं, पण मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी आली नाही। त्यामुळे विमान उडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही आहे। ही प्रशासकीय जरी बाब असली तरी सगळ्यात मोठी गोष्ट आहे की राज्याच्या राज्यपालांसारख्या व्यक्तीविषयी ही घटना घडते त्यावेळेस कुठे ना कुठेतरी राज्य सरकार आणि राजभवन यांच्यातला असणारा मोठा विसंवाद तो नेमका का आहे की तो मुद्दामून केला गेला, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। आता राज्यपालांविषयी 2 दिवसापूर्वीच महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील, जयंत पाटील असतील, त्यानंतर खासदार संजय राऊत असतील, यासह वेगवेगळे नेते म्हणजे काँग्रेसचे सागर, प्रशासकीय प्रश्न जरी असला तरी मुद्दा हाच आहे की परवानगी का नाकारण्यात आली आणि जर परवानगी नाकारली होती तर ती राज्यपालांपर्यंत पोहोचवण्यात आली नाही का? केतकी, वास्तविकतेत राज्यपाल असेल किंवा कुठल्याही विमानाला जर महाराष्ट्राचं विमान शासकीय वापरायचं असेल तर त्याला मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी ही अत्यावश्यक असते। त्यांच्या परवानगीशिवाय विमान मिळू शकत नाही। जर ती परवानगी दिली गेली नाही तर ती नेमकी का दिली गेली नाही या संदर्भात आता खुलासा मुख्यमंत्री कार्यालयालाच करावा लागेल। सागर, तुझ्याकडनं आणखी माहिती घ्यायची, पण सध्या आपण जाणवत पश्चिम बंगालमध्ये राज्याचे